मम्मी उद्या सुट्टी जमल्यास पाऊस मोठा असल्यामुळे जमल्या सुद्धा सुट्टी देतील आणि कुराचं पाणी ह्याला टेकलंय रोडला टेकलंय होय निढोणीला गेले कुराचा गेलेला गे परत पाणी आलंय पाऊस दिवस पासून केवढा आहे आणि निढोणीचं आलं की पाणी आले रस्ता हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ब्लॉगर परित्राचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल आणि आता बरोबर कधी 5:45 वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:45 वाजलेले आहेत आणि मी आज आता ब्लॉगला सुरुवात करते म्हणजे पावसानं कधी बाहेर इतकं शेवाळ झालेलं आहे की त्यावर आता कधी जरा पावडर टाकायचं म्हटलं तुमच्यासोबत बोलता बोलता ते काम करून घेऊया चला पहिला कधी वाळलेले कपडे आणूया सकाळी आणायला नाही कारण कधी पाऊस इतका मोठा चालू आहे की कधी कपडे उन्हात घालायला जागा नाही आणि पहिला कधी कपडे बाहेरचे आणूया कारण सकाळी आणली नव्हती कारण उन्हातच घालायला जागा नाही म्हणजे बाहेरच तेवढी आणि सकाळी वाळली नव्हती आणि घरात आणायची म्हटलं की एका रूममध्ये 2 खिडक्या आहेत पण त्याला कधी जाळी मारलेली आहे म्हणजे उन्हाळ्यात गरम होते म्हणून कधी जाळी मारली होती कारण खिडक्या ओपन करायच्या असतात म्हणून आणि मधल्या रूममध्ये ती पण एकच आहे मग एका खिडकीवर बसून बसून अशी केवढी कपडे बसणार आहेत म्हणजे जी छोटे छोटे असतात त्यांनी ती त्यावर घालते त्यामुळे सकाळी काढलीच नव्हती आता ती पहिल्यांदा काढूया आणि दुसरी घालूया आणि अजून एकदा मशीन लावायचं ह्यांचे कपडे भिजत घातले ती मशीनला लावूया बाहेरचे कपडे आणल्यात पण पाऊस गेला की नाही तोपर्यंत पावडर टाकून घेऊया कपडे आणल्यात बाहेरची पण आता कधी पाऊस नाही तोपर्यंत कधी पावडर टाकून घेऊया ठीक आहे ना उद्या हाताला पिशवी प्लॅस्टिकची बांधून घेऊ नीट हे जरा बांध माझ्या हाताला हो हा तर मनगट आहे पण त्याला ते दोन्ही बांध एक साधी बांध आणि एक अशी ती ह्याची आसूड असते ना ती एक साधी सिंपल अशी बांध आणि दुसरी परत त्यावर बांध साधी फाडायच पाहिजे तिथे बारकीच आहे बनणार हो पाऊस तरी बघा जी ब्लिचिंग पावडर आहे हे कधी शेवाळ झालं टाकायचं म्हणजे आता माझ्यासारखी फरशी असो किंवा तुमचं कोबा जरी असला किंवा ते ब्लॉक जरी असला की पाऊस जास्त पडला की शेवाळ होते तर हे शेवाळ जायसाठी कधी त्याचा ब्लिचिंग पावडर भेटते ही सगळीकडनं ते टाकली असं हिरव्या कलरचं दिसते का नाही ते शेवाळलेलं आहे इथं पाहिलं वाटत घसरतं तोंडाला बांधा पडायचं रे होय वासले येते ना वास येते वास येते
हे असं टाकून ठेवलं की नाही 5-6 तास असं ठेवायचं. किंवा आता मी संध्याकाळच्या वेळेला टाकले की नाही सकाळपर्यंत मी असंच ठेवणार. सकाळी की नाही मोठा पाऊस आला की ते आपलं त्याचं नागाचं ते खराटा मिळतं की नाही त्यांना असं घासायला पण लागत नाही. फक्त असं धुवून काढलं की नाही सगळं हे जे हिरव्या कलरचं शेवाळ आहे की नाही सगळं निघून जातं. सगळे आपले निसरट की नाही हे निघून जाते. असं नक्की एकदा करून बघा. जर तुमच्या घरात शेवाळ झाला असेल की नाही ब्लिचिंग पावडर मिळते ती आणायची अशी बुरबुराची 5-6 तास ठेवलं तरी चालतंय. 5-6 तासांनी आपोआप ते शेवाळ गेलेलं आपल्याला दिसतं. इथे पावडर टाकली की नाही ते 5-6 तासांनी इथलं शेवाळ गेलेलं दिसते. फक्त ते खराट्यानं आपण घासून असं पाण्यानं धुवून काढायचं. म्हणजे एक मोठा पाऊस आला की नाही मोठ्या पावसात धुतलं तरी पटकन निघतं. आता काही 5-6 तास राहते का काय माहिती तासभर जरी राहिलं की नाही तरी थोडंफार माझं शेवाळ निघून जाईल. कारण पावसाची काही गॅरंटी नाही. कधी पण कधी आला की एकदम मोठा पाऊस येतो आणि सरळ असं उभा पाऊस पडतो. तर बघू आता किती वेळ बिना पावसाचं राहते. जाऊ दे थांबशी जा फिरून येते जा. वर्कशॉपचे कपडे गरम पाण्यात घातले होते. गरम पाण्यात घातले कसं ऑइलचे डाग वगैरे असले की नाही ते निघून जातात. चला हे कपडे उन्हात घालूया आणि बादली बाहेर कणी पावसाला लावूया. हे सिमेंटचे डाग कणी सिमेंटचे नव्हे हे हा सिमेंटचे ते बाहेर कोबा केला की नाही त्याचे डाग निघत नाही. ही बादली काय मी वापरत नाही. आत माझे रोज वापरायला दुसरी बादली आहे पण कधीतरी कपडे वगैरे भिजत घालायला किंवा बाहेर काहीतरी हे करायचं असेल की तर ही बादली वापरते. चला तरी पावसाच्या पावरणीला बादली ठेवूया म्हणजे त्यामध्ये पाणी साठते. पाण्यानं धुतलं की नाही दार तरी पण शेवाळते. आता कपडे उन्हात घालून येऊया. असे 2-2 कपड्यांच्या मध्ये असं लावलं की नाही वाऱ्यानं पडत नाही. आता वारं भरपूर आहे. आता कुठं निघालास चार्ली? इकडून फिरून आला आणि तिकडे गेला. चला तर माझी पावडर टाकून झालेली. त्यानंतर ते कसं पावडरीचा दुष्कारा उडालेला त्यामुळे कनी कपडे वगैरे चेंज केली. त्यानंतर कपडे उन्हात घातली मशीन लावली. आज काय आरली झालं का सगळं गाव फिरून? कुठं गेलेलास रे? जा झोप जा आता जरा जा. चला तर आता थोडीशी माझी कामं झालेली आहेत. म्हणजे आजच्या व्लॉगमध्ये मी काय तुम्हाला डेली रुटीनची कामं नाही दाखवलीत कारण मला की नाही आता मी ती पावडर टाकायची होती. म्हणजे दरवर्षी असं शेवाळ वाढलं की नाही मी ती ब्लिचिंगची पावडर टाकते म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. बऱ्याच ताईंना माहिती असेल की ब्लिचिंगची पावडर टाकल्यानं शेवाळ निघून जातं पण बऱ्याच ताईंना माहिती नसेल म्हणून म्हटलं ते तुमच्यासोबत शेअर करावं. चला तर आजचा व्लॉग मी इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काय झालं काय जा आता भिजून आलास खरे जा गाप की रे जा तिकडं तुझी तू बस जा.